स्थळ पुणे. आज जरा उशीरच झाला होता. रात्रीचे 12 वाजले होते. रस्त्यावरही किर अंधार होता. आधार होता तो स्ट्रीट लाईटचा. रात्र झाल्यामुळे टॅक्सी पण मिळत नव्हती. साहिल चालतच निघाला बसस्टॉपपर्यंत. बसस्टॉपही रिकामाच होता. कोणीच नव्हतं तिकडे. तसं म्हणायला गेलं तर पुण्यात बालगंधर्वजवळ एवढी शांतता असणं आश्चर्यच होतं. पण कोरोना आणि रात्रीची थंडी त्यामुळे चिटपाखरूसुद्धा नव्हतं रस्त्यावर. साहिल खरं तर पुण्यात नवीन होता. त्याला हेही माहीत नव्हतं बस भेटेल की नाही. तो बसस्टॉपवर बसची वाट पाहत मस्त स्वतःच्याच कविता गुणगुणत होता. तेवढ्यात तिकडून आवाज आला. एक्सक्यूज मी. साहिलने आवाजाच्या दिशेने पाहिलं. तिकडून एक सुंदर मुलगी साहिलकडे येत होती. गुडघ्यापर्यंत काळ्या रंगाचं वनपीस, चेहऱ्यावर डार्क मेकअप, ओठांवर लिपस्टिक आणि तिची ती मादक चाल. साहिल तिच्याकडे एकटक पाहतच राहिला. तिने पुन्हा आवाज दिला तेव्हा तो पुन्हा भानावर आला. हां बोला ना, काय म्हणालात तुम्ही? इतनी रात को यहाँ क्या गाते बैठा है, ती सुंदर तरुणी म्हणाली. साहिल शांतपणे तिला सॉरी म्हणाला. तुम्हाला त्रास झाला का? इकडे कोणी नाही म्हणून म्हटलं स्वतःचं गाऊन मनोरंजन करावं. साहिल म्हणाला. खुद का मनोरंजन? पागल तो नहीं हुआ ना? सच बोल, किसको सुना रहा था? सुंदर तरुणी. अहो खरंच स्वतःलाच ऐकवत होतो. स्वतःचं पण कधीतरी ऐकावं ना. मग वेळ मिळाला की ऐकत असतो स्वतःला. तू क्या बोल रहा है? कुछ समझ में नहीं आ रहा. चल जाऊ दे, सोड. माझा फोन हरवलाय, तुझा फोन दे मला प्लीज. साहिल तिच्याकडे आवासून पाहत होता. अरे मी फक्त फोन लावायसाठी फोन मागत आहे. असं काय पाहत आहे? साहिलने फोन दिला आणि तिची परत येण्याची वाट पाहत बसला. ती तिकडे लांब जाऊन कोणाकोणाशी तावातावात बोलत होती. काही वेळाने आली आणि साहिलला फोन दिला आणि शांतपणे बसली. साहिल बोलला, एवढं तावात कोणाशी भांडत होतात? ज्यादा शानपत्ती मत दिखा तू, तेरा काम कर. थोड्या वेळाने ती बोलली. एवढा महागाचा फोन आहे म्हणजे नक्कीच कोणी सडक छाप कवी तर नसशील. कपडे पण चांगलेच दिसत आहेत. मग रस्त्यावर काय करतोयस? साहिल बोलला. मगाशीचा राग डोक्यात होता त्याच्या. नक्कीच कस्टमर हुडकत नव्हतो. मोबाईल आणि कपड्याचं काय, चोरीचे पण असू शकतात. तसं पण आयुष्यात पैसा महत्त्वाचा नसतो. महत्त्वाचं असतं ते नाव आणि समाधान. म्हणे पैसा महत्त्वाचा नसतो. असं फक्त 30 लोक बोलतात जे आयुष्यात खूप पैसे कमावलेत, सक्सेसफुल जीवन जगत आहेत. दुसरी ती जी अनसक्सेसफुल आहेत आणि त्यांच्यात पैसे कमावण्याची हिंमत नाही. मग तू काय करतेस रात्री अशी रस्त्यावर एकटी फिरण्याव्यतिरिक्त? सॉरी, ते मगाशी फोनवरचं तुझं बोलणं ऐकलं होतं ना म्हणून तोंडातून बाहेर पडलं. पण तू बोलत कोणाशी होतीस? इट्स ओके, तू बरोबर ओळखलास. तुला चुकीचं वाटेल पण आहे मी कॉल गर्ल. रोज रात्री वेगवेगळ्या पुरुषांसोबत जायचं आणि त्यांच्यासोबत झोपायचं हेच माझं काम आहे. भरपूर पैसेही मिळतात त्या बदल्यात. बाय द वे, तुझं नाव काय आहे? बिजली मीन्स कीर्ती. नाव काल्पनिक आहे का त्याची गरज म्हणून नाव वापरलं आहे? साहिल. हे तरी नाव खरं आहे ना? एक विचारू कीर्ती, तू तर चांगल्या घरची दिसते आहेस. मग या धंद्यात कशी आलीस? कीर्ती. खूप मोठी स्टोरी आहे खरं तर. साहिल. शॉर्टमध्ये सांग ना. अर्थात तुझी इच्छा असल्यास पण. कीर्ती. कोणी विचारलं नाही आत्तापर्यंत, पण तू विचारलंस म्हणून सांगते. दिल्लीत इंजिनिअरिंग कॉलेजला होते. दिल्लीत खर्च खूप आणि पैसा घरून कमी यायचा. रोजचा खर्च भागवता भागवता नाके 9 यायचे. म्हणजे घरून आवश्यक तेवढे पैसे यायचे. मेस, हॉस्टेल, काही वर खर्चासाठी. श्रीमंत मुलींची शान शौकत पाहून हेवा वाटायचा. आपणही श्रीमंत बापाची मुलगी असायला हवं होतं, नेहमी विचार यायचा. पण काही मुली होत्या हॉस्टेलमध्ये गरीब घरच्या होत्या, पण भरपूर पैसा खर्च करायच्या. भारी भारी कपडे, मोबाईल त्यांच्याकडे असायचे. मग मलाही वाटू लागलं की ह्यांच्यासारखं राहता आलं तर. मग मी त्या मुलींसोबत राहू लागले. त्यांनीच मला ह्या लाईनबद्दल सांगितलं. सुरुवातीला कॉलेजच्या श्रीमंत मुलांच्या बरोबर जायचे. त्यांच्या रूमवर त्यांच्यासोबत त्यांना हवा तसा सेक्स करायचा. पैसे मिळायचे आणि मलाही मजा यायची. सेक्सचा अनुभव कधी घेतला नव्हता, पण घेतला तो अशा प्रकारे, वरून महागडी दारू. आयुष्यात जे पाहायला मिळालं नाही ते अनुभवायला मिळत होतं. जास्त पैसा मिळवण्याच्या नादात कॉलेजचे इयर डाऊन कधी झाले कळलंच नाही. मग काय, एकाच वर्गात 2-2, 3-3 वर्ष. शेवटी कॉलेज सोडलं आणि घरच्यांना काय उत्तर देणार? सांगितलं नोकरी लागली आहे. पुण्यात शिक्षण पूर्ण नाही, कोण देणार चांगल्या पगाराची नोकरी? म्हणून पैशासाठी हाच धंदा आपलासा केला. आता ह्या सगळ्याचा कंटाळा आलाय. सुरुवातीला तरुण मुलांच्यासोबत सेक्स करायचे, पण आता स्वतःपेक्षा वयाने मोठी म्हातारी माणसं भेटतात. आता वाटतं आपलंही लग्न व्हावं, संसार असावा, मुलं असावी. ते आता कसं शक्य आहे? एका कॉल गर्लसोबत कोण लग्न करेल? ह्यात एवढी गुरफटून गेली आहे की काहीच करू शकत नाही. मी ह्यातून बाहेर पडून काय करू हेही मला समजत नाही. साहिल. तुला एक सांगू?
जीवनात आपण एखादी गोष्ट करत असू आणि आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आपल्याला लक्षात आलं की आपण जे करतो ते चुकीचं आहे, तेव्हा ती गोष्ट त्या क्षणी सोडून द्यावी. चुकीची गोष्ट सोडण्यासाठी उशीर किंवा लवकर असं काही नसतं. आपण केव्हाही आयुष्याची सुरुवात करू. हेच बघ ना, बराक ओबामा वयाच्या 45व्या वर्षी राष्ट्रपतीपदावरून निवृत्त होतात आणि डोनाल्ड ट्रम्प 72व्या वर्षी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतात. सुरुवात कधीही होऊ शकते. त्यासाठी मनाची तयारी असावी लागते. संघर्ष तर करावा लागणारच. संघर्षाशिवाय मिळेल अशी कोणतीच गोष्ट ह्या जगात नाही. एवढं बोलून साहिल निघून गेला. कीर्ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. तो पुढे जात असताना अचानक त्याच्या पाकिटातून एक कार्ड बाहेर पडलं, रुमाल काढताना. पण त्याच्या ते लक्षात आलं नाही. कीर्तीने पळत जाऊन ते कार्ड उचलून घेतलं. साहिल चौधरी. इंटरनेटवर सर्च मारल्यावर समजलं फेमस कवी आहे. त्याची खूपशी बुक्सही पब्लिश आहेत. त्याच्या नावाने खूपसे अवॉर्ड्स आहेत. कीर्ती आपल्या विचारात गुंग होती. त्याचवेळी तिकडून एक गाडी आली आणि बिजलीजवळ येऊन थांबली. तो काही बोलणार तेवढ्यात बिजली बोलली, सॉरी साहेब, आज से छोड़ दिया है सब. तो माणूस वैतागून गाडी स्टार्ट करून निघून गेला. त्याच्या वैतागलेल्या चेहऱ्याकडे पाहून कीर्ती स्वतःला आज खुश आणि संपूर्ण शांत भासत होती. कॉलेज वयात पैशासाठी, चंगळवृत्तीमुळे आणि बाहेरच्या अट्रॅक्शनमुळे कीर्तीची बिजली झालेली कीर्ती बिंदास झाली होती. म्हणजे सक्त लोंढा म्हणतात ना तसं. कोणाच्याच बोलण्याचा काहीच परिणाम तिच्यावर होत नव्हता. पण आज साहिलच्या बोलण्याने तिच्या मनाचा ठाव घेतला होता. तिच्या अंतर्मनात जे आतमध्ये दडवलं होतं त्यावर कोणीतरी आघात करून बाहेर काढावं असं झालं होतं. सामान्य आयुष्य जगावं या विचाराने तिच्या मनात पुन्हा स्वप्नरूप घेण्यास सुरुवात केली होती. घरी गेल्यावर ती कोणाशीच बोलली नाही. तशीच रूममध्ये जाऊन पलंगावर आडवी पडली. तिच्या मैत्रिणींना, ज्या स्वतःही कॉल गर्ल होत्या, त्यांना वाटलं कस्टमरसोबत बिनसले असेल म्हणून चिडले असेल. सगळ्या तिच्या रूमच्या बाहेर उभ्या होत्या. तेवढ्यात एक मुलगी म्हणाली, ए चलो धंधे के टाइम मत खोटी करो, सुबह तक वो ठीक हो जाएगी. अपने धंदे में कस्टमर के साथ बिगड़ना नई बात नहीं है. सगळ्याजणी तिथून निघून गेल्या. आज कित्येक दिवसांनी कीर्तीला शांत झोप लागलेली. पण नेहमीचं रुटीन सोडून आपण काय काम करणार, आपल्याला दुसऱ्या कामाची माहितीसुद्धा नाही. ह्या विचारात पुरती बुडाली होती ती. ए छमक छल्लो क्या सोच रही है कल रात से, जब से आई है तब से अकेले अकेले बैठी है. बिजलीची मैत्रीण चांदनीने विचारलं. चांदनी, मैं सुधारना चाहती हूँ. मला ह्या गटारीतून बाहेर पडायचं आहे. कोणतंही काम करेल, पैशाची पण चिंता नाही. जेवढे मिळतील तेवढ्या समाधानाने जगायचं आहे. मला माझी चूक सुधारायची आहे. मला पण एक सामान्य स्त्रीसारखं जीवन जगायचं आहे. कीर्तीने मनातलं सगळं भडाभडा बोलून मोकळं केलं. अरे बस कर, कितना बकबक करेगी. और बिजली, तू क्या बोल रही है. मेरे सच में कुछ भी समझ में नहीं आ रहा है. सुधारणा म्हणजे काय करणार इथून जाऊन, कोणत्या चांगल्या सोसायटीत राहणार. काय वाटतं तुला, ही बाहेरची सोसायटी आहे, तुला लगेच स्वीकारेल. आता जेवढं स्ट्रगल आहे कदाचित जास्त स्ट्रगल बाहेर करावं लागेल. चांदनी, तू इतकं निगेटिव्ह क्यों बोल रही है. मी काही चुकीचं करते आहे का. एक बात बताओ कीर्ती, मैं भी एक बार सोची थी इस नाली से बाहर पडू. तू यहाँ आने से पहले की बात है. माझा रेग्युलर कस्टमर होता. रोज मला त्याच्या फ्लॅटवर बोलवायचा. माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं त्यानेच मला बाहेरची दुनिया दाखवली. लग्नाचं आमिष दाखवून त्याच्यासोबत राहायला बोलवलं. मीही खुश होते. आपलं लग्न होणार, आपली जिंदगी सुधारेल, ह्या गटारीतून बाहेर पडणार म्हणून मी खूप खुश झाले होते. पण त्याने माझा फक्त वापर करून घेतला. सुरुवातीला तो एकटाच सेक्स करायचा, पण नंतर मात्र त्याचे मित्र, त्याचा बॉस आणि नंतर कस्टमर पण आणू लागला. मी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर मारहाण करायचा. कैसे तैसे जान बचा के भागी. इसलिए कहती हूँ ये बाहर की दुनिया बहुत जालिम है. ये हम जैसे को अपनाती नहीं बल्कि सिर्फ इस्तेमाल करती है. पण तू हिम्मत करते आहेस इथून बाहेर पडण्याची आणि एक चांगलं जीवन जगायचं म्हणते आहेस, तर मी तुला सपोर्ट करेन. तू बाहेर पड यातून. फक्त एक सांगते तुला, किसी की बातों में मत फंस. कितनी भी कठिनाई आए डटी रहना. मैं हमेशा तुम्हारे साथ रहूँगी. चांदनी, खूप धन्यवाद तुझे. कीर्तीने तिला खूप घट्ट मिठी मारली. कीर्तीच्या डोळ्यात अश्रू होते. पुढचा काय विचार आहे बिजली. तू नोकरी कुठे करणार आहेस. उसके बारे में कुछ सोचे है क्या. चांदनी, मी परवा एका हॉटेलमध्ये गेले होते. तिथे बोर्ड होता, रिसेप्शनिस्टची वॅकन्सी आहे. तिकडे मी ट्राय करते. आत्ताच फोन लावते त्या लॉजमध्ये. कीर्तीने फोनवर बोलणी केली. तिला रिझ्यूम आणि पासपोर्ट साईज फोटो घेऊन बोलवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी ती तिकडे पोहोचली. पंजाबी ड्रेस, सिम्पलसा मेकअपमध्ये कीर्ती सुंदर दिसत होती. तिकडे पोहोचल्यावर कळलं की इथे तर खूप जणी आल्या आहेत नोकरीसाठी. ह्यात आपला नंबर कसा लागेल ती विचारात पडली. वेटिंग रूममध्ये वाट पाहत बसवण्यात आलं होतं. कित्येक मुली तिच्या पुढे होत्या, पण काही वेळाने डायरेक्ट तिलाच आत बोलवण्यात आलं आणि बाकी सगळ्यांना जाण्यास सांगितलं गेलं. आत गेल्यावर एका व्यक्तीने तिला सांगितले
की तुमचं सिलेक्शन झालं आहे, उद्यापासून जॉईन होऊ शकता. कीर्तीला जरा आश्चर्य वाटलं. ना रेझ्युमे पाहिला ना कोणता प्रश्न, डायरेक्ट सिलेक्ट कसं केलं. पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. ती जाम खुश झाली, पहिल्याच झटक्यात नोकरी लागली म्हणून. रूमवर येऊन ही खबर पहिल्यांदा चांदनीला दिली. ती पण खूप खुश झाली. दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये गेली. तिला कामाची माहिती करून घ्यायची होती. तिला मॅनेजरकडे पाठवण्यात आलं. तो एका रूममध्ये एकटाच बसला होता. कीर्ती तिकडे जाऊन, सर मी आत येऊ? अरे ये ना, मी तुझीच वाट पाहत होतो. सर माझा पहिलाच दिवस आहे. तर माझं काय काम असेल, म्हणजे मी काय करू ह्याची माहिती हवी होती. मॅनेजर हसत खोचक नजरेनं कीर्तीकडे पाहत बोलला, तू काहीही काम कर, तुला कोणी काही बोलणार नाही. फक्त रात्रीच्या वेळेला माझी काळजी घे म्हणजे झालं. चावटपणे तिच्या हातावर बोट फिरवत बोलत होता. सर तुम्ही काय बोलताय? बिजली, तू आज पंजाबी ड्रेस घालून आली म्हणजे मी ओळखलं नाही वाटलं का तुला? तुझी पूर्ण माहिती आहे माझ्याकडे. इनफॅक्ट मी सिलेक्शन त्याचमुळं केलं. सर पण मी आता ते काम सोडले. मग मी कुठे म्हणालो परत तू धंदा सुरू कर म्हणून. फक्त मला खुश ठेव म्हणजे झालं. हवा तेवढा पगार भेटेल. बोलता बोलता मॅनेजरने दरवाजा बंद केला आणि कीर्तीचा हात पकडून तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. कीर्ती जशी तशी त्याच्या तावडीतून सुटून पळून आली. आज पहिल्यांदा तिला त्या कामाची किळस वाटू लागली, जे तिने इतके दिवस स्वतःच्या मर्जीने करत होती. हे खरं आहे, बाई कोणतीही असो, तिला जबरदस्ती केलेली आवडणारच नाही. जसं तसं ती रूमवर पोहोचली. कीर्तीला रडताना पाहून चांदनीने तिच्या जवळ आली. काय झालं कीर्ती, का रडते आहेस? आणि तुझ्या नोकरीचं काय झालं? कीर्तीने तिकडे घडलेली पूर्ण हकीकत चांदनीला सांगितली. कीर्ती हिम्मत मत हार, ऐसी चुनौती या तो बहुत आएगी, पर उसे पार करने पर ही तेरी मंजिल है. तुला अर्धवट सोडून नाही चालणार. कीर्तीला चांदनीचं बोलणं पटत होतं, पण काय करावं हे समजत नव्हतं. काल हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्टच्या जॉबसाठी गेल्यावर कीर्तीला वाईट अनुभव आला होता. दुसऱ्या दिवशी कीर्ती पुन्हा नव्या जोशात तयार झाली. कालच्या वाईट आठवणी विसरायला वेळ लागणार होता, पण तिने एक वाईट स्वप्न आणि आपल्याच कर्माची फळ म्हणून विसरून जायचं ठरवलं. जॉबसाठी तिने एका कन्सल्टन्सीमध्ये नाव नोंदवलं होतं. मग आता नोकरीसाठी वाट पाहणे वाचून पर्याय नव्हता. अचानक एक दिवशी कन्सल्टन्सीमधून जॉबसाठी कॉल आला. कीर्तीचा आनंद गगनात मावत नव्हता. कीर्ती फटाफट तयार झाली आणि दिलेल्या पत्त्यावर हजर झाली. थोडेसे केस वगैरे नीट करून स्वतःला आरशात पाहिलं. थोडीशी नर्वस वाटत होती, कारण आधीचा अनुभवही तसाच होता. कीर्तीने बेल वाजवली. आतून दरवाजा उघडला गेला. कोण हवा आहे? काय पाहिजे आहे? मॅडम, वो कन्सल्टन्सी की तरफ से आई थी. ओ सॉरी, विसरले होते. ये ना. नाव काय सांगितलंस? मॅम मैंने तो कुछ बताया ही नहीं. त्या मॅडमने कीर्तीकडे नजर रोखून पाहिलं. सॉरी मॅडम, बुरा तो नाही लगा. कीर्ती आहे माझं नाव. ओके कीर्ती, पहिले कुठे काम करत होतीस? मॅडम फ्रेशर आहे, पण काम नीट करेल. ओके ठीक आहे. तसं काम पण काही प्रोफेशनल नाही. 1-2 दिवसात लक्षात येईलच. फक्त माझ्या ॲब्सेन्समध्ये फोन कॉल अटेंड करावे लागतील. त्याचे कॉल रेकॉर्ड नोट करणे, माझ्या मीटिंग्स फिक्स करणे आणि आउटडोअर मीटिंग असेल, काम असेल तर बॅग पॅक करणे. त्यासाठी तुझी एक कपड्याची बॅग माझ्याकडेच ठेव, म्हणजे अर्जंट असेल तर लगेच निघता येईल. ठीक आहे. आउटडोअर कामाचे एक्स्ट्रा पे करेल तुला. बाय द वे, तू पेमेंट किती घेणार? मॅडम मी काय सांगू, माझी पहिलीच वेळ आहे. कन्सल्टन्सीने जे ठरवले आहे ते द्या. हां, पण त्यात त्याचं कमिशन असेल ना? ओके ठीक आहे. मी मला जे योग्य वाटेल ते देईल. काळजी करू नको, चांगलाच पगार देईन. हो ठीक आहे. मॅडम एक गोष्ट विचारू? तुम्ही मला ऑफिसच्या जागी इकडे घरी का बोलावलं? अरे हो, तू माझी पर्सनल असिस्टंट आहे. त्याचा ऑफिसशी काही संबंध नाही. तू रोज सकाळी 11 वाजेपर्यंत ये. पण तू जायचा टाईम फिक्स नसेल. रात्री उशीर झाला तर ड्रायव्हर येईल सोडायला. माझे मिस्टर जास्त करून बिझनेससाठी बाहेरच असतात आणि घरी असतील तरी त्यांचा तुझा काही संबंध नसेल. ओके मॅडम, कधीपासून येऊ? ॲज यू विश. तुला कधीपासून यायचं आहे ते ये. कल से ही आती हूँ मॅम, म्हणजे उद्यापासून येते. अच्छा कीर्ती, तुझे पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्ड झेरॉक्स घेऊन ये येताना उद्या. मॅडम आणले आहे मी. ओ पोलिस में जमा करने के लिए चाहिए ना? चांगला आहे मॅडम, ज्याने कोणी रूल बनवला आहे ना, सलाम आहे माझा त्यांना. म्हणजे सगळं घेऊनच फिरते की काय? हो मॅडम, कधीही लागू शकतं ना, म्हणून सोबतच ठेवते. कीर्ती, हे मगाशी आल्यापासून मॅडम मॅडम काय लावले? आयशा आहे माझं नाव. तुला एक विचारायचं राहूनच गेलं, तू राहते कुठे आणि तू अशी अधूनमधून हिंदी का बोलते? कीर्ती, हे तुझ्या आधार कार्डवर कीर्ती कौसात बिजली का लिहिलं आहे? ते मॅडम बुधवार पेठजवळ राहते. ते नाव असंच असतं ना आपलं लहानपणी, लाडाचं, चिंकी पिंकी तसं नाव आहे. कीर्तीचं बोलणं ऐकून आयशा संभ्रमात पडली. काय करावे कळत नव्हतं. काहीतरी लपवते आहे याची शंका होती. कीर्ती एक काम कर, तू उद्यापासून येऊ नको, मी तुला कॉल करून सांगते.
मॅडम काय झालं? आत्तापर्यंत तर सर्व ठीक होतं. तुम्ही उद्या बोलावलंही होतं. अब क्या हुआ? काही नाही, जा, मी बोलते कन्सल्टन्सीशी. मैडम मैं सुधारना चाहती हूँ. आयशा मैडम काहीच बोलली नाही. हाँ मैडम, आपने सही पहचाना. मैं कॉल गर्ल, रात अंधेरे में बिजली कह के पहचानते थे मेरे को. पर अब मैं सुधारना चाहती हूँ. चांगलं काम करावं म्हणते. चांगल्या लोकात राहिले तर माझी पण जिंदगी रुळावर येईल असं वाटलं. कंसल्टन्सी से आई थी, लगा था सेट हो जाऊंगी. आणि काय मैडम, तू भी तो धंधेवाली ही हो ना. ऐसे घूर मत, सब कुंडली निकाल कर आई हूँ. जहाँ भी जाती हूँ ना, पहिले उनकी कुंडली निकालती हूँ. वाटलं तू पण बाई आहे. नुसती बाई नाही, धंदेवाली बाई आहेस. समजून घेशील मला. हां, तुझी बिरादारी वेगळी आहे, पण आहेस तर धंदेवाली ना. आज तू प्रूव्ह केलंस, एक बाईच दुसऱ्या बाईची दुश्मन असते. आज आणखी एक प्रूव्ह केलं, एक धंदेवाली पण दुसऱ्या धंदेवालीची दुश्मन असते. कीर्ती, काय बोलत आहेस? तुझं तोंड सांभाळ. ह्यासाठीच असल्या लोकांच्या तोंडाला लागत नाही मी. बराबर बोला मॅडम आपने. तुम्ही का लागणार आमच्यासारख्या लोकांच्या तोंडाला? चलती है मॅडम मैं. अपनी वही दुनिया अच्छी है. कीर्ती थांब, माझं म्हणणं सांगितल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही. खरं तर कोणाला सांगायची इच्छा नाही आहे, पण तू परत तुझ्या जुन्या वाटेवर जाणार म्हणते म्हणून सांगते. आयशाने सिगरेट पेटवली आणि एक दीर्घ सिप घेतली आणि सिगरेट कीर्तीकडे दिली. तुला ऐकायचं आहे ना की मी तुला कामावर ठेवायला नकार का देता होते? तर ऐक, माझा नवरा आशिष हा पूर्ण बाईवेडा माणूस आहे. तुझ्या गल्लीत राहते म्हणालीस ना, त्या गल्लीतल्या एकाही पोरीला त्याने सोडलं नाही. त्याने तुला इकडे पाहिलं तर तो तुलाही ओळखेल आणि तुलाही सोडणार नाही. तुझ्या सो कॉल चांगल्या समाजात येऊ इच्छितेस, एक चांगलं जीवन जगू इच्छितेस, त्यावरून तुझी इच्छाच मेली असती आणि मी ते पाप माझ्या माथी लागू देणार नव्हते. आणि तू जे माझ्याबद्दल बोलते आहेस ते 100% खरं नाही आहे. आयशा हे माझं खरं नाव नाही. गावात वाढलेली, शिकलेली, साधीसुधी मुलगी होते. नाव ज्योती होतं. लग्न झालं, पुण्यात आले. लग्न झालं म्हणण्यापेक्षा आईवडिलांनी विकलं मला पैशासाठी आणि पुन्हा तोंड पाहिलं नाही. इकडे आल्यावर नवऱ्याने मला शिकवलं, मॉडर्न बनवलं. जे सुख कधी स्वप्नात अनुभवलं नाही ते मी अनुभवलं. पण रात्री आशिषमधला हिंस्र प्राणी जागा व्हायचा. रोज घरात बलात्कार सहन करायचे मी. लग्नाच्या काही वर्षात आशिष प्रमोशनसाठी किंवा ऑफिस डीलसाठी वेगवेगळ्या लोकांसोबत रात्र घालवण्यास भाग पाडू लागला. काही दिवस सहन केलं, नकोच वाटायचं. जीव देण्याचा प्रयत्नसुद्धा केला, पण जमलं नाही. पळून जावं तर कुठे? जन्म दिलेल्या आईवडिलांनी पैशासाठी विकलं तर कोणावर कसं विश्वास ठेवणार? स्वीकारावं लागलं सगळं. मग सिगरेटचा दुसरा सिप घेतला आयशाने आणि पुन्हा बोलू लागली. कीर्ती, तू बोलली ना एक बाई दुसऱ्या बाईला समजून घेत नाही, हे अगदी बरोबर आहे. तू तरी कुठे मला समजून घेतलंस? रात्रीच्या अंधारात जेवढे भराभर कपडे निघत नाहीत त्याच्यापेक्षा लवकर तू मला विवस्त्र केलंस. एवढं बोलून ती शांत झाली. आयशाच्या डोळ्यात पाणी होतं. मॅडम सॉरी, मुझे नहीं पता था. तुम्ही तर खूप सोसलं आहे, माझ्यापेक्षा कितीतरी जास्त. मी तर स्वतःहून ह्या धंद्यात आले होते, पण तुम्ही तर तुमची काही चूक नसताना ह्यात अडकलात. मॅडम एक बोलू, जिंदगी में कभी भी लगे कि आपण जो कर रहे हैं वो गलत है, उसको तभी छोड़ देना चाहिए. उसका सही या गलत समय नहीं होता. नंतर काय होईल आपण याची चिंता नाही करायची. बाय द वे, हे मी नाही, एक भल्या माणसाने सांगितले आहे. पेटवलेली सिगरेट संपली. चलो मैडम, सिगरेट भी टाइम पे ख़त्म हो गई. मैं जाती हूँ. थँक्स कीर्ती. मॅडम, मला का थँक्स म्हणताय? सॉरी तर मी म्हणायला हवं तुम्हाला. माहीत नाही, आज तुला बोलल्यावर का खूप बरं वाटतंय, अगदी हलकं. कीर्ती प्रसन्न मनाने बाहेर पडली. पुढे काय संघर्ष मांडून ठेवलाय तिलाही माहीत नव्हतं. कीर्ती घरी येते. तिकडे घडलेल्या प्रकारामुळे तिचा मूड ऑफ झालेला असतो. 2 वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दोन्हीकडे नोकरी नाही मिळत. घरात चांदणी आणि पिंकी रूम पार्टनर बसलेल्या असतात. कीर्ती आल्यावर दोघेही एकसाथ विचारतात नोकरीबद्दल. कीर्ती, नोकरीचं काय झालं? मिळाली ना नोकरी? कीर्ती, नाही मिळाली. म्हणजे मिळाली होती, पण त्या मॅडमच्या काही मजबुरीमुळे तिला मला नोकरीवर ठेवता आलं नाही. चांदणी, कीर्ती काय झालं पूर्ण नीट सांग ना. कीर्ती पूर्ण गोष्ट विस्ताराने सांगते. तिचं बोलणं ऐकून दोघेही आश्चर्यचकित होतात. कीर्ती, शॉकिंग यार, शादीशुदा औरत भी अपने पति के साथ सेफ नहीं है. कीर्तीचं बोलणं ऐकून पिंकीची तळपायाची आग मस्तकात जाते. साला ये मर्द लोग ऐसे ही होते हैं. ह्यांना बायका म्हणजे खेळणं वाटतात. जब मन चाहा साथ में सो दिया, अपने फायदे के लिए किसी के साथ भी सुलाया, मन किया पैसों के लिए बेच दिया. लगता है हमारी कोई औकात ही नहीं है. पिंकी, काय झालं? एवढी हायपर का झालीस? आणि तू रडत का आहेस अशी? प्लीज सांग ना. अरे काही नाही यार, तिची स्टोरी ऐकली आणि मला माझी स्टोरी डोळ्यासमोरून गेली. मग राग आणि रडू एकाच वेळेला बाहेर पडलं. क्या हुआ तेरे साथ? तूने कभी बताया नहीं. पिंकी सांग, तुझ्यासोबत काय घडलं होतं?
दोघेही सगळं सांगण्यासाठी तिला फोर्स करतात. पिंकीलासुद्धा आपल्या आत दडलेल्या गोष्टीला वाट करून द्यायची संधी होती. पिंकू सांगू लागते, कीर्ती तुला माहीत आहे, तू तर स्वतःहून ह्या धंद्यात आली होती, तरी तुला हा धंदा किळसवाना वाटू लागलाय. माझी गोष्ट तर वेगळीच आहे. कोणतीही ध्यानीमनी नसताना मी ह्यात अडकले, ती कायमची. माझं खरं नाव शहनाज आहे, मूळ बांगलादेशची. कथेतील पात्र काल्पनिक असून कोणत्याही देशाला धर्माला बदनाम करण्याचा उद्देश नाही आहे. 17 वर्षाची होते मी. कॉलेजमध्ये असताना एका मुलाच्या प्रेमात पडले. वयाने माझ्यापेक्षा मोठा होता. त्याचंही माझ्यावर खूप प्रेम होतं. घरात 18-20 दारिद्र्य. अब्बू रोज दारू पिऊन यायचा आणि मला आणि आम्मीला मारायचा. कधी खायला मिळायचं तर कधी नाही. आम्ही 4 घरची भांडी करायची, त्यावरच आमचा गुजारा चालायचा. ज्या प्रेमाला मी लहानपणापासून तरसत होते ते प्रेम मला सलमानकडून भेटत गेलं. आयुष्यात मला घरच्यांकडून जे भेटत नव्हतं ते सर्व सलमान देऊ लागला. ते वयच तसं होतं की मनासोबत शरीराची भूक शांत बसू देत नव्हती. झालंही तसंच. सलमानला ज्या गोष्टीसाठी सारखी विरोध करत होते ती गोष्ट आमच्या हातून घडली आणि मी प्रेग्नेंट राहिले. अब्बूला कळलं असतं तर त्याने माझा जीवच घेतला असता. मी खूप घाबरले होते. त्याचाच फायदा घेऊन सलमानने मला भारतात पळून जाऊन लग्न करूया असं सांगितलं. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, म्हणून मी त्याला हो म्हणाले. त्याच्या प्रेमात एवढी वेडी झाले होते की त्याच्यासाठी काहीही करायला तयार होते. माझ्याकडे पासपोर्ट नव्हता आणि ते काढण्यासाठी तेवढे पैसेही नव्हते, वेळही नव्हता. मग एका एजंटद्वारा आम्ही रात्री बॉर्डर क्रॉस करून भारतात आलो. पहिल्यांदा कोलकात्यात आम्ही काही दिवस राहिलो. कोलकात्यात आल्यावर सलमानचं वागणं बदलत चाललं होतं. पहिल्यासारखं तो प्रेमाने वागत नव्हता. जेव्हाही रूममध्ये यायचा फक्त सेक्स करायचा आणि जेवणाचं पार्सल देऊन निघून जायचा. मला वाटायचं दुसऱ्या देशात आलो आहे तर असेल टेन्शन, काही दिवसात पुन्हा पहिल्यासारखं होईल. एक दिवस सलमान बाहेरून आला आणि बॅग घेतल्या आणि बोलला, चल अपने को बम्बई जाना है, वहाँ पे घर भी मिला है और मुझे काम भी. मला वाटलं चला आता आपण सुखात जगू शकतो. रात्री रेल्वेमधून कधी मुंबईला पोहोचलो आणि मी कशी त्या एका अंधाऱ्या रूममध्ये पोहोचले कळलंच नाही. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा फक्त एक अंधारी रूम समोर होती. 4 दिवस मी नुसता दरवाजा वाजवायचे पण कोणीच तो उघडला नाही. मधून कोणीतरी मराठीत शिव्या द्यायचं पण तो काय बोलतो आहे काहीच कळायचं नाही. एक दिवस अचानक दरवाजा उघडला आणि एक काळाकुट्ट माणूस आत आला आणि त्याने लगेच दरवाजा लावला. मी खूप विरोध करूनही काहीच उपयोग झाला नाही. त्याने बळजबरीने माझ्याशी सेक्स केला. खूप वेळ तशीच पडून राहिले होते. अंगात त्राणच उरला नव्हता. थोड्या वेळाने एक बाई आली. सगळे तिला अक्का म्हणायचे. मी तिला इकडून सोडण्यासाठी विनवणी करू लागले. तिने माझं काहीच ऐकलं नाही. मी तिला सलमानबद्दल विचारले. तिच्याकडूनच कळालं सलमानने मला तिला 2 लाखात विकलं आहे. उरली सुरली आशा पण मावळली. ती बोलली, ए देख लड़की, साहेब ने तेरा उद्घाटन किया है तो अब तू धंधे के लिए तैयार है और यहाँ से भागने की कोशिश मत करना. बाहेर माझी माणसं आहेत. तू कुठं भी पळालीस तरी इकडेच यावं लागणार. मैंने तुझे खरीदा है और मेरा 5 लाख वसूलने तक यही रहेगी और धंधा करेगी. कम उम्र की है और चिकनी भी. ज़्यादा नखरे नहीं किया तो जल्दी छुटेगी. बाद में तू आज़ाद है. तिकडे राहण्या वाचून काहीच पर्याय नव्हता. हळूहळू सवय झाली. अक्काचे पैसे वसूल होण्यासाठी 4 वर्ष गेले. 4 वर्षांनी मी मुक्त झाले. पण काय करणार, बाहेरचं जग माहीतच नव्हतं. बाहेर पडल्यावर पैसे नव्हते. पैसा कमवण्याचा मार्ग माहीत नव्हता. एक दिवस अशीच फिरत असताना चांदणीशी ओळख झाली. तिकडून तिच्यासोबत पुण्यात आले. पुन्हा धंदाच करू लागले. पण आता कस्टमरला नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य मिळालं होतं. स्वतःचे पैसे होते. चांगलं खायला मिळू लागलं आणि हवं तसं जगायला. पण एवढं करूनही कधी समाधान नाही भेटलं. कारण ह्या सभ्य लोकांच्या जगात आज माझं अस्तित्वच उरलं नव्हतं. मलाही कधी ह्या सभ्य जगात परतायची इच्छा नाही झाली. कारण ज्या माणसांनी माझी ही हालत केली तो सुद्धा हा सभ्य जगातलाच होता. कीर्ती, मग कधी घरी जाण्याचा किंवा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न नाही केला? पिंकी, कशी जाणार आणि कोणासाठी? माझं होतं तरी कोण तिकडे? एक आम्मी होती पण ती पण जिवंत आहे का ते माहीत नाही. आणि ते लोक पुन्हा मला स्वीकारतील कशाला? कीर्ती, तू सांग ना, तुला स्वीकारतील तुझ्या घरचे? कीर्ती, थोडी नर्वस होत. माहीत नाही स्वीकारतील का, पण त्यांना माहीत नाही की मी इकडे पुण्यात काय करते आहे. चांदणी, तू काय वेडी आहेस का? इतके वर्ष झाली तू इकडे आहेस. कधी ते तिकडे आले ना तू तिकडे गेली. फक्त महिन्याच्या शेवटी पैशासाठी फोन करतात. कीर्ती, तुला त्यांच्या वागण्याचं आश्चर्य वाटत नाही का? चांदणी आणि पिंकीच्या बोलण्याने कीर्तीच्या मनात अनाहूत भीती निर्माण झाली होती. तिने उसनेच अवसान आणून बोलली की माझ्या घरचे तसे नाहीत. मीच नाही जात घरी कधी. ते खूप वेळा बोलवतायत. बघ, मी गावी जाऊन येते पुढच्याच आठवड्यात. पुढे कीर्तीसोबत काय झाले ते पाहूया पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी गोष्टी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.